मकर राशी सावधान, या 3 ठिकाणी चुकूनही जाऊ नका. पश्चातापाची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. येणारी विनायक चतुर्थी मकर राशीच्या लोकांसाठी केवळ एक सण नाही, तर तुमच्या नशिबाचा सर्वात मोठा फैसला करणारी अत्यंत ठराविक रात्र ठरणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, या दिवशी ब्रह्मांडात असे काही भयानक आणि तीव्र ग्रहयोग निर्माण होत आहेत, जे थेट तुमच्या नशिबावर घाला घालू शकतात. जर तुम्ही या पवित्र दिवशी न कळतही या 3 ठिकाणी आणि 3 धोकादायक ठिकाणी पाऊल ठेवलं, चुकूनही तिथे गेलात, तर मृत्यूसमय दुःख, प्रचंड आर्थिक जबाबदारी आणि कधीही न संपणारे भयंकर संकटे तुमच्या पाठीशी लागू शकते. एखादी गुप्त नकारात्मक शक्ती तुमच्या विनाशाची वाट पाहत आहे, त्यामुळे ही एक चूक तुम्हाला थेट राजाचा रंक बनवू शकते. पण घाबरून जाऊ नका मित्रांनो, कारण जिथे मोठा धोका असतो तिथेच नियती आपली पत्ते बदलते. या भीषण इशारासोबतच मकर राशीसाठी 2 असे चमत्कारिक आणि शुभयोग मिळत आहेत, जे तुमचे नशीब एका रात्रीत पलटवून टाकतील. गेल्या अनेक वर्षाची गरिबी, दुःख आणि अडकलेली कामे बाप्पांच्या एका आशीर्वादाने कशी दूर होणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एक छोटीशी चूक तुम्हाला उद्ध्वस्त करू शकते. योग्य निर्णय तुमच्या पैशावर पाऊस पडू शकतो. मकर राशीच्या जातकांनो, या विनायक चतुर्थीला तुमच्या कुंडलीत ग्रहांची एक अशी रहस्यमय आणि अत्यंत तीव्र हालचाल होत आहे, ज्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. तुमच्या राशीचा स्वामी कर्मदाता शनिदेव हा आधीच तुमच्या राशीत किंवा अत्यंत कडक स्थितीत असताना, त्यातच राहू आणि केतूची वक्रदृष्टी तुमच्या राशीच्या धन आणि पराक्रम स्थानावर पडत आहे. हा असा धोकादायक ग्रहयोग आहे, जो माणसाला अचानक चक्रव्यूहात अडकतो, ज्यामुळे तुमचे मन विनाकारण विचलित राहील आणि तुमचे शत्रू तुमच्या पाठीमागे गुप्त कारस्थाने रचलेली शक्यता कमालीची वाढेल. मकर राशीच्या जातकांनो, या दिवशी या विशिष्ट ग्रहमानामुळे तुमच्या आयुष्यात अचानक वादळ येण्याचे संकेत मिळत आहेत. शनी आणि राहूची युती तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम करू शकते, ज्यामुळे तुम्ही भावनेच्या भरात किंवा घाईघाईत घेतलेले एक चुकीचा निर्णय तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटावर टाकू शकतो. या काळात नशिबाची साथ काहीशी मंदावलेली असेल आणि जुने मिटलेली नाते डोक्यावर पुन्हा काढण्याची भीती निर्माण झाल्यामुळे तुम्हाला प्रत्येक पाऊल अत्यंत विचारपूर्वक टाकावे लागणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, या विनायक चतुर्थीला जरी ग्रहांची स्थिती काहीशी चिंताजनक आणि कठीण असली तरी हा त्रास अगदी काही काळापुरताच मर्यादित आहे. तुमच्या कुंडलीत निर्माण होणारे हे ग्रहयोग केवळ तुमची परीक्षा घेण्यासाठी आले आहेत आणि बाप्पांच्या आशीर्वादाने तुम्ही ह्या परीक्षेत नक्कीच यशस्वी होणार आहात. हा कठीण काळ जसा जसा पार पडेल, तशी तुमच्या आयुष्यातील सगळी नकारात्मक ऊर्जा आणि दुःख कायमची दूर निघून जातील, यात शंका नाही. विनायक चतुर्थीला निर्माण होणाऱ्या शुभ ग्रहयोगामुळे तुम्ही सर्वात पहिली जागा म्हणजे कोणत्याही निर्जन, सुनसान किंवा जुन्या फटक्या वस्तूंच्या परिसरात चुकूनही जाऊ नये. या दिवशी ब्रह्मांडात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव प्रचंड असतो आणि शनी राहूच्या वक्रदृष्टीमुळे मकर राशीच्या व्यक्ती अशा ऊर्जेला लवकर बळी पडू शकतात. अशा ठिकाणी गेल्यास तुमच्या आरोग्यावर अचानक विपरीत परिणाम होऊ शकतो किंवा विनाकारण भीती आणि मानसिक तणाव तुम्हाला घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेपासून दूर राहणे तुम्हाला हिताचे ठरेल. मकर राशीच्या जातकांनो, दुसरी जागा जिथे तुम्हाला या दिवशी जाणे टाळायचे आहे, ती म्हणजे अशा लोकांचे घर किंवा असा परिसर जिथे आधीपासूनच तीव्र वाद-विवाद, कोर्ट कचेरीचे विषय किंवा पैशांवरून मोठे भांडणे सुरू आहेत. या दिवशी तुम्ही संवेदनशीलता वाढलेली असेल आणि ग्रहांच्या वक्रदृष्टीमुळे दुसऱ्यांच्या भांडणात पडल्यास नसती आपत तुमच्या गळ्यात येऊ शकते. अगदी चुकूनही तुम्ही तिथे गेला तर निष्कारण तुमच्या खोटे आरोप लावणे किंवा तुम्ही कायदेशीर कसाट्यात अडकणे असे गंभीर धोके निर्माण होऊ शकतात. त्यामुळे दुसऱ्यांच्या वादापासून स्वतःला सुरक्षित अंतरावर ठेवा. मकर राशीच्या जातकांनो, ही विनायक चतुर्थी संपताच तुमच्यासाठी भाग्याचे दरवाजे उघडणार आहेत, पण तोपर्यंत तुम्हाला या जागांवर जाण्यापासून स्वतःला रोखावे लागेल. हा कठीण काळात असा तुम्हाला विसरून जाईल, तसेच या सर्व ठिकाणाहून मिळणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि तुमच्या घरात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
सुरक्षितपणे घालवा. हे दिवस मकर राशीच्या जातकांनो, तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाची जागा जिथे तुम्हाला या विनायक चतुर्थीला अजिबात जायचं नाही ती म्हणजे पाण्याचे खोल स्तोत्र, जसे की नदी असेल, विहीर असेल, तलाव असेल किंवा रात्रीच्या वेळी अत्यंत धोकादायक असणारी वळणे आणि गर्दीचे रस्ते. या ठिकाणी तुमच्या कुंडलीत अपघात योग आणि नाहक धनहानीचे संकेत खूप प्रबळ आहेत. पाण्याच्या जवळ जाणे किंवा रात्रीच्या वेळी निष्काळजीपणे प्रवास करणे तुमच्यासाठी मोठे संकट ओढवून आणू शकते. त्यामुळे शारीरिक दुखापत किंवा वाहनांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे आजच्या दिवशी प्रवास टाळणे अत्यंत गरजेचे आहे. मकर राशीच्या जातकांनो, या दिवशी ग्रहांची नवी चाल अशी आहे की तुमची ही तुर आणि गुप्त विरोधक तुम्हाला अशा संकटात पाडण्यासाठी टपून बसलेले आहे. शनी आणि राहूची वक्रदृष्टी तुमच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम करू शकते, ज्यामुळे या धोकादायक ठिकाणी गेल्यास तुमच्या हातून एखादी मोठे नुकसान होऊ शकते किंवा मौल्यवान वस्तू हरवण्याची भीती निर्माण होऊ शकते. बाप्पांच्या आराधना सोडू नका. त्या ठिकाणी वेळ घालवणे तुमच्या प्रगतीला खीळ घालू शकते. म्हणूनच स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि कोणत्याही आकर्षणाला बळी पडू नका. जरी ग्रहांचे हे योग अत्यंत कणखर आणि भीतीदायक वाटत असले तरी विनायक चतुर्थी संपताच विघ्नहर्ता बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यासाठी तुमच्या पाठीशी उभे राहणार आहे. बाप्पांच्या असीम कृपेने हे सर्व अशुभ ग्रह योग एका क्षणात भस्मसात होतील आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश होईल. या कठीण ग्रहांच्या प्रभावातून तुमची सुटका करून बाप्पा तुमच्यासाठी यशाचे आणि ऐश्वर्याचे नवीन दरवाजे उघडणार आहेत, ज्यामुळे तुमचे येणारे दिवस अत्यंत सुखाचे, आनंदाचे आणि प्रगतीचे ठरतील. यात तीळ मात्र शंका नाही. मकर राशीच्या जातकांनो, या विनायक चतुर्थीला जरी काही ग्रहांचा रोष तुम्हाला सहन करावा लागला तरी या पवित्र दिवशी तुमच्यासाठी पहिली अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारिक शुभसंकेत मिळत आहेत. तो म्हणजे अडकलेल्या पैशांची अचानक प्राप्ती आणि जुन्या आर्थिक कोंडीतून कायमची मुक्ती. जर तुमचे पैसे कुठेतरी दीर्घकाळापासून अडकलेले असतील, व्यवसायात सतत मोठे नुकसान होत असेल किंवा डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला असेल, तर बाप्पांच्या आशीर्वादाने या दिवशी धनलाभ असे गुप्त मार्ग मोकळे होतील, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. हा शुभ संकेत तुम्हाला तुमच्या नशिबाला एक नवी दिशा देणारा ठरेल. ग्रहांच्या अशुभ सावट दूर होताच तुमच्या बुद्धीला आणि प्रयत्नांना योग्य फळ मिळायला सुरुवात होईल. आर्थिक व्यवहारातील तुमचे सर्व अंदाज अगदीच अचूक ठरतील. उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण झाल्यामुळे तुमच्या आर्थिक बाजू अचानक मजबूत होतील आणि गेल्या अनेक महिन्यापासून मनावर असलेले पैशांचे मोठे दडपण एका झटक्यात गायब होऊन तुम्हाला सुटकेचा श्वास घेता येईल. विनायक चतुर्थीचा हा पवित्र काळ उतरल्यानंतर बाप्पांच्या असीम कृपेने तुमच्या घरात लक्ष्मीचा अखंड आगमन होणार आहे. ज्या दरिद्राला आणि पैशांच्या तणावाने तुम्हाला आजवर छळले होते, त्याचा आता कायमचा अंत होणार आहे. बाप्पा तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन तुमच्या जीवनात सुख समृद्धीचे दिवस आणत आहेत. त्यामुळे मनातील सर्व भीती काढून टाका आणि बाप्पावर पूर्ण श्रद्धा ठेवून या मोठ्या धनलाभाचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.